हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर आज आपण इथे हॉटेलसारखे भटुरे बनवायला घेतलेले आहे. बघू शकता भटुरा इथे किती छान टम्म असा फुगलेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये भटुरे इथे बनवून रेडी होतात. तर हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही आहे ना. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने इथे भटुरे बनवून रेडी होतात. तर भटुरा इथे छान असा फुललेला आहे आणि त्यासाठी तुम्ही ह्या अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघायची आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर इथे भटुरे माझे बनवून रेडी आहेत. तर यासाठी लागणारं काही जे साहित्य आहे ते आपण इथे बघूया. इथे मी सम्राटचा मैदा घेतलेला आहे. 1 किलोचा मैदा आहे बघा हा. तर हा 1 किलो मैदा इथे घ्यायचा नाही आहे. अर्धाच मैदा मी इथे घेणार आहे. आणि आणखी परत अर्धी वाटी दही आहे, अर्धी वाटी बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे साखर आणि 1 चिमूटभर खायचा सोडा आहे. अगदी चिमूटभर घ्यायचा आहे आणि पाणी लागणार आहे त्यासाठी. तर मैदा मी आता इथे चाळून घेते. बघू शकता मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला जो बारीक रवा आहे अर्धी वाटी तो ॲड करायचा आहे, साखर ॲड करायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आपण जो खायचा सोडा घेतलेला होता तो सुद्धा इथे मिक्स करायचा आहे. आणि हे जे पीठ आहे जे आपण साहित्य टाकलेले आहे ते सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जे खायचा सोडा, मीठ, साखर वगैरे जे काय टाकलेलं होतं ते अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आपण दही जर का ॲड केलं अगोदर तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. आता बारी आहे या दह्याची. दही यामध्ये ॲड करायचं आहे आणि दही सुद्धा इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता दही सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करत आहे आणि हळूहळू हे दही सगळ्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. एकदम पाणी इथे टाकायचं नाही आहे. अगदी याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. दही सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, जो मैदा आहे आपला त्याला. आणि मग नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करत चालायचं आणि आपला जो उंडा आहे तो इथे रेडी करायचा आहे. जे भटुरेचं कणिक आहे ती इथं मळायचं आहे आणि याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. हा उंडा आपल्याला एकदम घट्ट असा मळायचा आहे, पातळ झाला नाही पाहिजे. त्यामुळं अगदी थोडं थोडंच पाणी इथे ॲड करायचं आहे आणि हे जे कणिक आहे ते आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे माझा हा मैद्याचा उंडा इथे रेडी आहे. आता याला आपण अर्धा तास झाकण ठेवायचं आहे आणि हा उंडा सेट होऊ द्यायचा आहे. बघू शकता अर्ध्या तासानंतर हा जो उंडा आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. आता इथे लावण्यासाठी थोडं कोरडं पीठ घ्यायचं आहे मैदा आणि आपले जे भटुरे आहेत ती इथे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे आहे. बघू शकता अगदी हलक्या हाताने इथे भटुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. साईज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठेवू शकता आणि हे हॉटेलसारखे अगदी हॉटेलसारखेच बनतात बरं का. त्यासाठी नक्की घरी ट्राय करा आणि पोटासोबत मनही भरतं बरं का. घरची जी चव आहे ती घरची चव वेगळीच असते. बघू शकता भटुरा इथे लाटून रेडी आहे. जास्त जाडही नाही ठेवायचा आहे आणि पातळही नाही करायचं आहे. मीडियम साईजमध्ये मी इथे लाटलेला आहे आणि आता हा भटुरा तळून घ्यायचा आहे. तर तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं होतं आणि ते तेल जास्त तापवायचं नाही आहे. पहिले तेल तापून घ्यायचं आहे आणि मीडियमपेक्षाही थोडा कमीच फ्लेम करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे भटुरे इथे तळून घ्यायचे आहे. बघू शकता भटुरा एकदम टम्म असा फुललेला आहे आणि कलरही एकदम सुंदर आलेला आहे. याच प्रमाणामध्ये तुम्ही इथे भटुरे असे बनवू शकतात आणि अगदी हेच प्रमाण टाकलं तर भटुरे एकदम व्यवस्थित आणि चविष्ट असे होतात बरं का. कुठलाच तुमची जी रेसिपी आहे कुठेच बिघडणार नाही. हेच प्रमाण तुम्ही वापरा आणि अशाच प्रमाणे भटुरे तुम्ही इथे सगळे तयार करू शकता. बघू शकता माझी इथे भटुरे बनवून रेडी आहे आणि टम फुललेले आहेत. तर आता आपण डिश सर्व करून घेऊया. इथे मी भटुऱ्यासोबत चण्याची भाजी केलेली आहे, छोले
आणि टम फुललेले माझे भटुरे आहेत. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब